महाराष्ट्रातील तमाम अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी बोललो नाही. मला अनेक फोन येत होते की टीईटी या विषयावर मार्गदर्शन करा. तो खूप मोठा विषय आहे. मी त्याच्यावर येणाऱ्या रविवारी तुमच्याशी निश्चित बोलतो. परंतु एक लक्षात घ्या, मी जे काही सांगतो ते खरं सांगतो. ते कटू असेल तरी काही वेळाकरता वाईट वाटेल, परंतु नंतर आपल्याला खरं सांगितलं याचं समाधान आपल्याला मिळतं याची मला जाणीव आहे. आज मी एक 5-6 विषयांवर तुमच्याशी बोलतो आहे, टीईटी सोडून. काल 23 तारखेला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आम्ही आयुक्त कार्यालयात बैठकीकरिता गेलो होतो. त्या बैठकीत संचालक महोदय देखील उपस्थित होते. आता तिथं बऱ्याच विषयांवर चर्चा झाली, पण महत्वाचे 2 मुद्दे सांगायचे झाले तर टप्पावाढीचे पत्र तात्काळ वितरित झाले पाहिजे यावर विशेष चर्चा झाली. आणि त्या चर्चेमध्ये आयुक्त महोदयांनी संचालकांना निर्देश दिले की आपण खालून अहवाल मागवा. ज्या शाळांचे टप्पावाढीचे पत्र दिले आहेत त्यांची संख्या, त्यांची नावं, आणि ज्यांचे अजूनपर्यंत दिले नाहीत त्यांची संख्या, त्यांचे नावं आणि त्याची कारणं. म्हणून काल संचालक महोदयांनी पत्र निर्गमित केलं आणि 26 तारखेपर्यंत सगळी माहिती मागवली. याचा अर्थ असा की टप्पावाढीचे पत्र कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात येत्या आठवड्यात 100% मिळतील. मग आता हा उशीर होतोय का, त्याच्यावर थोडंसं नंतर बोलतो. मला खूप फोन येतात की का हो तुम्ही मतदारसंघात कधी येता, का मुंबईलाच राहता का. मला सांगा, मी मुंबईला राहू नको तर काय करू. तुम्हाला सांगतो, कालची जी बैठक झाली त्याच्यामध्ये अजून एक विषय होता की आधार व्हॅलिड विद्यार्थी जे आहेत त्यांचं MBU आवश्यक आहे का. डायरेक्टर महोदयांनी स्पष्ट सांगितलं की MBU नाही झालं तरी चालेल, त्याचा संच मान्यतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. फक्त आणि फक्त आधार व्हॅलिड विद्यार्थी असले पाहिजे. 30 सप्टेंबर पूर्वी त्यांचे प्रवेश असले पाहिजे आणि 30 सप्टेंबर पर्यंत ते व्हॅलिड देखील असले पाहिजे. आता तिसरा मुद्दा, मी मतदारसंघात नाही, सातत्याने गेल्या 7 दिवसापासून फक्त आणि फक्त मुंबईला आहे. तुम्ही सारखे प्रश्न विचारता, वाढीव टप्प्याचा निधी कधी येणार. तुम्ही सारखे प्रश्न विचारता की सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर होणार का. त्याचं खरं उत्तर देण्याकरता ही आजची व्हिडिओ क्लिप आहे. बघा, आज वित्त विभागाने रेग्युलर पैसे सोडले होते. रेग्युलर जी दर महिन्याला लागतात. म्हणजे तुम्ही जर 40 वर असाल तर 40%चाच निधी आज सोडला होता. परंतु आज निधी किती सोडला तुम्हाला आश्चर्य वाटेल. वित्त विभागाने आज 3361, 3379 आणि 0511 करता 4% निधी सोडला होता. म्हणजे 3361 करता 31,55,83,000, 3379 करता 28,97,10,000 आणि 0511 करता 20,12,05,000. टप्पा वाढ तर सोडा, तुमचा रेग्युलर पगार देखील निघणार नव्हता, इतका हा निधी होता. आज वित्त विभागाच्या सन्माननीय सचिवांना, प्रधान सचिवांना भेटलो. त्यांना सांगितलं की मधात तुम्ही जो 5% वाढीव सोडला होता तो वाढीव आहे. तुम्हाला रेग्युलर 9% सोडलाच पाहिजे, तेव्हा रेग्युलर पगार होती. आणि मग आज सरते शेवटी 469 ला 10,28,96,000 म्हणजे हे सैनिकीचं हेड आहे. 478 म्हणजे ज्युनियर कॉलेज 373,43,51,000. 502
सैनिकी शाळा 9,14,511, पूर्वी सोडलेला 20,12,05,000 आणि आता सोडलेला 45,27,12,780. त्यानंतर 3261 ला 37 कोटी, पूर्वी सोडलेला 93,44,000 आणि आता सोडलेला तोच 37,93,44,000. 3361 ला पूर्वी सोडलेला 31 कोटी 55,83,000 आणि आता सोडलेला 71 कोटी 62,920. 3379 ला पूर्वी सोडलेला 28 कोटी 97,10,000 आणि आता सोडलेला नाही, याची वाढीव आली नाही, याची परत तीच आहे 28 कोटी 97,10,000. म्हणजे उद्या अजून 3379 करता वित्त विभागाचा पाठपुरावा करावा लागेल. हा GR उद्या निघणार आहे. आता हा जो सगळा निधी आहे हा तुम्ही आहे त्या टप्प्यावरचा सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर करता आहे. वाढीव टप्प्याचं काय? वाढीव टप्प्याचा निधी अद्याप सुटलेला नाही. मी तुमच्या व्हॉट्सअपवर बातम्या ऐकतो, उद्या आनंदाची बातमी कळणार, परवा आनंदाची बातमी कळणार. परिस्थिती अशी आहे की वाढीव टप्प्याच्या निधीच्या मागणीची नसती ही केवळ आणि केवळ शिक्षण खात्याच्या बजेट खात्याकडेच पेंडिंग आहे. उद्या ती काढून वित्त विभागाकडे न्यावी लागेल, वित्त विभागाची मनधरणी करावी लागेल आणि वित्त विभागाकडून वाढीव टप्प्याचा निधी पुढील आठवड्यात 30 तारखेपर्यंत मिळेल. म्हणजे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर होणार नाही. जे रेग्युलर काम आहे यांचं पे युनिटचं ते त्यांना करू द्या. मी निधी लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी मुंबईलाच बसलोय. मला अनेकांचे फोन आले की टप्पावाढीचे पत्र ठिकठिकाणी आमदार महोदयांच्या हस्ते वितरित होत आहेत. मी म्हटलं करू देत, त्यांना अधिकार आहे, कोणी काहीही करू. मी तुमच्यासाठी या ठिकाणी टप्पावाढीचा निधी आणण्याकरता धडपडतो आहे. ती नसती तयार केली आहे. म्हात्रे साहेब आणि मी मागच्या आठवड्यात देओल साहेबांना भेटलो. त्यांनी आमच्या समोर कक्ष अधिकाऱ्यांना बोलावून सदर निस्ती तयार करायला सांगितली. तरी देखील 8 दिवस ती तयार झाली नव्हती. ती काल परवा तयार झाली आणि आजही ती शिक्षण विभागाच्या बजेट खात्याकडे पेंडिंग आहे आजच्या तारखेत. म्हणजे उद्या याच्यावर वर्किंग करावं लागेल आणि वित्त विभागाला ती पाठवून जास्तीचा वाढीव टप्प्याचा निधी मागवून कदाचित पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात तो निधी येईल आणि ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर होतील आणि सप्टेंबर ऑक्टोबरचा फरक देखील या मार्च पूर्वीच मिळेल असा प्रयत्न आम्ही सर्व 100% करतो आहोत. आता 22-23 ला पट कमी आहे, त्यामुळे शाळा अनुदानावर आली नाही, त्याचा प्रयत्न वेगळ्याने सुरू आहे. त्रुटीचा विषय 100% ऐरणीवर आहे. परंतु सगळ्यात पहिले टप्पावाढीचा निधी पाठवून दिवाळीपूर्वी तुमचं टप्पावाढीचं वेतन देऊन तुमची दिवाळी गोड करता येते का, हा प्रयत्न आहे. आणि त्याच्यानंतर 22-23च्या वर्षाची शेवटच्या वर्गाची संख्या नसल्यामुळे जे 20% येऊ शकले नाही त्यांचा विषय आणि त्रुटीचा विषय भविष्यात 100% मी मार्गी लावणार आहे. आता सैनिकी शाळा त्या पण या 25 तारखेच्या GR मधून सुटल्या आहेत. या सैनिकी शाळा 20%च पगार घेत आहेत. एक जालन्याची शाळा फक्त 40% आहे. या सैनिकी शाळा सगळ्या 60%वर कशा येतील याचाही प्रयत्न हा टप्पा वाढीचा निधी सोडल्यानंतर मी करेन. आपण निश्चिंत राहा, आश्वस्त राहा, एकही मुद्दा माझ्याकडून सुटणार नाही. आता 22-23ची विद्यार्थी संख्या कमी होती म्हणून संच मान्यतेत पदं कमी आली. पायाभूत पदे जरी जास्त असली
तरी एखाद्या शाळेतल्या कमी पदांना अनुदान मिळालं आणि 1-2 राहिले त्यांना आता 24-25 ची विद्यार्थी संख्या पाहून किती टक्के अनुदान मिळेल याच्यासाठी खूप फोन येत होते. हा विषय देखील कालच्या बैठकीत घेतला. माननीय आयुक्त यावर सरकारचं मार्गदर्शन मागणार आहे. पण ढोबळ मानाने मी सांगतो की 22-23च्या संच मान्यतेमध्ये पद कमी आल्यामुळे कमी पदांना अनुदान मिळालं तर राहिलेले जे शिक्षक होते ते अतिरिक्त ठरवून त्यांचं समायोजन व्हायला पाहिजे होतं. परंतु पुन्हा आढळून आलं की विना अनुदानित आहे त्यांना 1 पैसाही पगार मिळत नाही म्हणून त्यांचं समायोजन झालं नाही. पण आता मात्र 24-25च्या संच मान्यतेत विद्यार्थी संख्या भरपूर आहे, पदही पूर्ण आलेली आहे, ती पायाभूत मर्यादेच्या आतमध्ये आहे. त्या सगळ्या पदांना शाळेच्या समान टप्प्याचा पगार मिळाला पाहिजे यासाठीचे प्रयत्न आहेत. शिक्षणाधिकारी कदाचित जे 20% होते त्यांना 40% देतील आणि राहिलेल्या पदांना 20% देतील. तर असं होऊ नये यासाठी शासन दरबारी प्रयत्न पूर्णपणे सुरू आहे. आता मी इकडे आहे आणि सगळे उमेदवार फिरतायत मतदारसंघात. आता हे तुम्ही ठरवायचं आहे की माझं फिरणं जरी कमी झालं तरी मी तुमच्या कामासाठी मुंबईला आहे, तुमच्या कामासाठी जीवतोड प्रयत्न करतो आहे. माझी काळजी तुम्हीच घ्यायची आहे, माझा प्रचार तुम्हीच करायचा आहे आणि तुम्हीच सर्व काही माझे आहात या भावनेने ही व्हिडिओ क्लिप इथं संपवतो. एखादा